खूप प्रयत्न केले गेलेला माणूस हा परत येत नाही म्हणून एन्जॉय करा. बोल हाय गाईज एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? बरे असाल तर आमचा अचानक प्लॅन झाले तर आम्ही चालले होता कुठं आले ना माथेरान. आमचा राकेश लास्ट टाइम मगापासून एकदम डेंजर बोलला. 3 वेळा बोललो मी, परत एकदा बोलला आता बोल. आणि आता नवीनच आकाश गोंधले आले जॉईन झाले त्याच्यासाठी थांबलेलो ब्लॉग बनवण्यासाठी. आता आम्ही चाललो. अचानक प्लॅन ठरला अजून गाडीचे मालक कल्पेश गाडीचे मालक कल्पेश चौधरी, तसेच आमचे सहमालक प्रतीक ठाकूर, सॉरी पाटील, आकाश गोंधली, मी स्वतः बंटी भोईर आणि हे आमचे राकेश रसाल मॅन फ्रॉम निलजा. बंटी म्हणजे पोरींचा आशिक आहे. गाडीचं पेट्रोल संपलाय, गाडी पेट्रोल टाकू आता. आणि आकाश पैसे देणार आहे पेट्रोल टाकायला. हाय गाईज, पैसे खूप आहेत आता आमच्याकडे. आज रात्रीत काय होतं सांगता नाही. तुम्हाला समजलं असेल आकाशची बोलण्यावली विषय काय आहे. विषय गंभीर आहे. मस्त ते बिस्लरीचं बाटला घेतो, बाटलं भरायचं मस्त दिवसाला. पण जो आहे ना, पण युवा असं फास्ट मध्ये स्लो नाही ना, म्हणजे आपलं मार्केटला जायचंय. मार्केटला हा. आता आम्ही दुसरी रस्त्याची गाडी घेतली, पण पोरा किती भारी असते ही गाडी घेतली. गाडी ना क्रिकेट खेळतात. काय शब्द आहेत. न पिता आता चढले, आता न पिता सर्वांना चढली आहे. कल्पित असतोय गाड्यातल्या गालात. आणि आमचा गोंडस मुलगा मलंगडचा व्ह्यू बघा. मलंगड किती छान दिसतोय बघा ना. रस्ता जर खराब आहे पण पोरं लई भारी आहे. तर पोरांची अशी इच्छा झाली की गाणी बोलत आहे. श्री मलंगड मागे आहे. आमच्या मच्छिंद्रनाथांची आमच्या समाधी आहे श्री मलंगडावर. सगळ्यांनी या दर्शनासाठी दर्शनाला या आणि एकदा श्री मलंगडची भेट घ्या. एकदा बघून या श्री मलंगड. एकदा बघितलं तर तुम्ही परत याल. आणि आता आम्ही लय जोर आवाज आली काय निसर्ग वातावरण आहे लय भारी. आता आमचा पुढचा प्रवास माथेरान. डायरेक्ट माथेरान. आणि आता आकाशी पारी खपली आहे. आता येणार राकेश कमॉन. तुम्ही काय बोलू शकतात आपल्या ट्रिप बद्दल? अचानक झालेली ट्रिप काहीतरी. आणि मागाशी लय बोलत होता, आता लय लाजतो बोलायला. तर दबाके असतात तर आम्ही खरं चांगलं असतं.
आता भाई स्नॅप टाका एक नंबर आयडिया करते, एक चांगली वीज बनवते. आणि आमचा कल्प्या गाडीवर फाच चालवतं केव्हा बरं लागा ना कल्प्या असते चालू. ब्लॉग म्हणतो लोक आमच्याकडे रात बघता आली ते पण काय चाललं काय बारीक घरी गयो मस्त घरी कोणतं घर आहे आवडलं. तो गायचं आम्ही आता बदलापूरला पोहोचले आहो, पण आमचा ऋतिक आली आम्हाला खायला लागेल चिप्स दिसं बनणार बरं. आकाशने कालचे खाले हो. काय बोलतो म्हणते कालचे खाले तुम्ही कालच्या मला खूप आवडला. चिकन एक नंबर झाले. राकेश चिकन एक नंबर और दुसरा भी एक नंबर मस्त वाटतो. एन्जॉय. पण गाईचं काय झालं माहितीये का, आम्हाला असं वाटतं की एक माणूस आमच्या मिसिंग आहे. खूप आठवण येते त्याची. तेजस पाटलाची खूप आठवण येते आम्हाला. तेजस उर्फ दबाके खूप आठवण येतं. कुठं आहे आमचा मित्र आम्हालाच माहित नाही. काय रे तुला आठवण येतो का तेजसची? हो खूप का खूप. तेजस ये रे बिल्ल्या. पण ते साक्षीची आठवण त्याला येत असेल तेजसला, पण आम्हाला तेजसची आठवण येतं. पिल्ल्या ये रे. खूप प्रेम आहे त्याचा साक्षीच्या तेजसला. प्रेमात खूप वेळा झालाय तो. अगं साक्षी तू सपनात ये ना त्या तेजसला आवाज दे ना. चला हे चाललो आम्ही आता. तो काही आमचा आवडता मित्र तेजस यांनी व्हिडिओ कॉल केलाय. खरं सांग दबाक्याचा व्हिडिओ कॉल आलेला आहे. तर आता आणि तो वाटतं बेर पितो बेर पितोय. राकेश तू देख मोबाईल. अरे साक्षीचा नंबर दे. साक्षीचा नंबर दे. कुठे कुठे एकदम शेट बाबा माझा जीव काढाला. हा मित्र काय सांगता पाटील उर्फ दबाके रांजणपाडा. अरे काय पण नको बोलत होते. तेजस पाटील बघा आमचा ब्लॉक मध्ये. तेजस पाटीलला दाखव. तेजस पाटील एवढा चांगला नाव आहे, तुम्ही काय त्याला काय पण त्याच मित्राची खूप आम्हाला आठवण आली होती आणि तोच मित्राने आम्हाला व्हिडिओ कॉल केला. खूप आनंद झाला. आकाश तुला कसं वाटलं? मला एक नंबर वाटला. माझा मित्र तेजस पाटील हा खूप चांगला आहे. जीव काढा आहे माझा, पण ये त्याला जीव काढा ना मानित. मी जीव काढा मानतो, पण त्याची लवर साक्षी. अगं साक्षी तू सपनात येणार त्या रात्र पाडे गावाला भेटणार. अरे तवा मना भेटलीच नाही. तेजस आमचा पोचा मारतो पोचा तिच्यासाठी. त्या बिल्डिंग खाली पोचा मारतो पोचा. कारण कोणत्या वाटत असेल मित्रा तुझी आम्हाला खूप आठवण येते. तू असता सोबत तर बरं वाटतं असतं आम्हाला. आता आम्ही माथेरानला घाटला. भाई आवाज कमी कर, साप कमी कर. आता आम्ही माथेरान घाटला लागल्या. हे पण बसलं त्या बघ तोडतो बघ कशी जाऊ. इथं लोक प्यायला बसले झाली. आमच्या कोण पिना. आम्ही घाट करतो आता माथेरानचा. आणि एवढा सुंदर नजर आहे ना. पण आम्ही आलो रात्री. कल्पेशची इच्छा होती, बाकी काय नाही. कल्पेशची इच्छा या बाईसाठी आम्ही रात्री आलेलो आहे. मजा घ्यायची बोलतो जरा. मला बोलतं रात्रीचा माथेरान बघायचं आहे. येऊ नको ढोर. टाकायला लागल. याला आहे ना हॉर्स म्हणजे भूत बघत आहेत. हॉर्स म्हणजे भूत बघत आहेत. म्हणून आम्ही रात्री आलेलो आहे. चकवा बघू पुढं काय होतं आमच्या बरोबर.
आम्ही गाडीत ते 5 जण आहे. तरी तुम्ही आता कंटिन्यू बघू. करा. तरी आम्ही कंटिन्यू करतो ब्लॉग. तुम्ही पण करा. तुम्ही पण करा आणि आवर्जून बघा. आता हॉरर सीन येणार आहे आणि कल्पेशला माहित आहे, त्यासाठी त्याला आवर्जून बघायचं आहे. कल्पेश बघायचं आहे ना? हो नक्की बघा पुढं. आता काहीच आता आम्ही चालले रस्त्यात, तर येऊ तर रस्ता बोलतो हॉरर आहे, म्हणतो ना भीती वाटत ना बाबा. हॉरर रस्ता आहे मला माहिती, मला तर ना भीती वाटत, पण आता यांची अशी इच्छा आहे. पण आता पण तू पुढे जाऊन बघ काय आहे. हे बघ गाडी आता कसला हॉरर रस्ता. गाडी आले त्याच्या पुढे बघ. आता पुढच्या टर्नला बघ. हे बघ अजून एक गाडी, 2 गाड्या. पण काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? हे बोलतो हॉरर आहे. भूता हॉरर मला तर काही हे काय होतं इथं? काहीतरी होता रे तिकडे. काहीतरी होता. काहीतरी होता. काहीतरी होता. बाबा. 100% होता. बाबा खरं मला होता. भरपूर भीती वाटतं. खतरनाक बाबा. खतरनाक सीन होता यो. खतरनाक एकदम खतरनाक. आयुष्यात पहिल्यांदा मी पहिल्यांदा. बघितला बाबा. चल टम्मन. चला टर्न मारतो टर्न नको नको मला बघायचे पुरं. अरे तुला काय माझा काय केलंय? तुझं लगीन झाली, आमचं लग्न झाली. अरे बाबा. याचं तर लगीन आता झाली ताजा ताजा. पण बघूया त्याला पुढं काय. आपण एवढे लांब आले चला आहोत. आकाश बोलतो तर जाऊ. चला आपण पुढे. याकाच पूर्व झालाय. तोंडावर दिसली ना मंडी माल पिलेला आहे. मी पुढे बसायला येतो. बस मागं जायचं आपण. पुढे बसायचं काहीच नाही रे. फक्त एकच नाव घ्या, एकविरा माते की जय. आईलो. आपण माथेरला चालले. आई आईलो बोलायला काय. आई आम्ही नक्की येऊ. आम्ही नक्की परत येऊ एकविरीला. जाय 100% येऊ. गाणी लावा तू ना. गाडी आहे ना एकदा असं झालो का? असं जाऊ दे. घाटे मागाशीच आपली तराकले. मित्रांनो नाही गाडी रात्रीचा 11 वाजल्यात आता. रिटर्न तर आम्ही माथेऱ्यांचा घाट चढतोय. तुमच्या तेवढी हिंमत नाहीये. काही ना काही लिंक काय आहे? हा. त्या कमेंट मध्ये तुम्ही सांगा Comment मध्ये नक्की. सांगा. कारण की आमच्यावर जो प्रसंग आला तो तुमच्यावर नाही आला पाहिजे. बरोबर आहे. कारण की खूप बेकार अवस्था आहे. आणि तुम्ही रात्री तर अजिबात येऊ नका. काय बोल. आम्ही पोराबर आहो ना, म्हणून आम्ही येत आहोत. तर रस्ता एकदम भारी आहे. आता काहीच भीती वाटत ना. पण हे तुम्ही फिरायला होते ना काश्मीरला, कुठं श्रीनगरला. श्रीनगरला आम्ही गेलतो. श्रीनगरला आणि आमचा गुरुनाथ चौधरी हा आमचा मामा आहे. त्याही हा ब्लॉग बनवलेला खास आपले महाराष्ट्रीयन लोकांसाठी दाखवण्यासाठी. आम्ही न्यू पनवेल रांजणपाड्यावरून आलेलो आहोत. सोमनाथला आलो आहे. तिथे बरफ पडतोय, गाराचा पाऊस पडतोय. थोडा एन्जॉय वाटतं आल्यासारख्या लाईफमध्ये. थोडी चेंजेस वाटतं. आपण पण सर्वांनी फॅमिलीला घेऊन सर्वांनी यावे. जिंदगी 2 दिवसाची जिंदगी आहे. थोडा एन्जॉय करा. काश्मीर म्हणजे दुसरा स्वर्ग. जन्नत खरे जन्नत बोलतात. जन्नत मी आज बघितलं, पण खरंच जन्नत आहे. जीवनामध्ये सर्वांनी यावे. ओके. मी सांगतो या मामाच्या वरून आम्ही आता प्रेरित झालो की आयुष्य एकदाच आहे. आयुष्य एकदाच आहे. फिरा, एन्जॉय करा. कारण की एकदा गेलेला माणूस हा परत येत नाही. म्हणून एन्जॉय करा आणि सगळ्या दुनियेला दाखवा का आम्ही किती एन्जॉय करतो. हा आम्ही आमच्या गुरु मामाकडून शिकलेलो आहेत. आणि गुरु मामा हा आमच्या तिरुपती ग्रुपचा मेंबर आहे आणि त्याचा आम्ही मान सन्मान ठेवणार. एक नंबर ठिकाण काश्मीर. काश्मीरला गेला म्हणजे तुम्ही स्वर्गात गेल्यासारखं वाटतं. आणि तिरुपतीला तर बोलूच नका. हो. तिरुपतीला तुम्ही एकदा गेलं तर तुम्ही प्रत्येक वर्षी जाणार. गाईज आता आम्हाला वाटतं का आम्ही वैष्णवदेवी चढतो. कारण की कल्पेशला माहिती आहे आम्ही पावसाळ्यात काय वैष्णवदेवीचा उत्तरदानी काय आपल्याला फील झालेली. सांग कल्पेश सांग रे. नक्कीच. कल्पेश लास्ट आहे. शिकेल तो नवीन आहे ना. शिकेल. कसं वाटतं तो राकेश तुला रात्री? चला आता आपण निघूया माथेरानला. पुढचे स्पॉट आता आपण चेक करू. पण रात्री कोणते स्पॉट दिसणार आहेत बघूया आता. आम्ही माथेरानला पोचलेलो आहे आता. आताची घरू म्हणजे तुला काय शिक्षकांनी उभा गेले ना, गृहपाठ नाही गेला म्हणून. घरचा अभ्यास नाही केला तसा आताची घरून सांगतो. आम्ही पोचलेलो माथेरानला. पण ऑटो साठी बघा किती गर्दी आहे.
याच्यामुळं थंडी पण आहे, इथं पाऊस पण पडलेला आहे आणि वरती वातावरण एकदम थंड आहे आणि गर्दी बघू शकता तुम्ही. वेटिंगसाठी भरपूर माथेरानला पब्लिक उभी आहे. तर आम्ही पण उभे आहोत, पण बघू आता पुढं काय होतं ते. भेटली रिक्षा तर जाऊन आता आम्ही रिटर्नचा प्रवास करू. बरोबर. आम्ही वरती जाणार होतो, पण ते लोक आम्हाला जाऊन न दिला. तर वरती बोलतात जाम पाणी पडतं, तुम्ही जाऊ नका, तिथे पोलीस बिलीस जाम उभे. तर असं आम्ही विचार केले की आता आम्ही इथून जावा, कारण आता आम्हाला वस्तीला राहायचा. मग चालू आम्ही, पण आमची एकच इच्छा होती की दोस्ताची आमची इच्छा होती की मला माथेरान यायचं होता. माथेरानला आम्ही आलो. पोहोचलोय, थोडासा फिरलो इथे आता आणि जस्ट निघालो आता घरात. पण काय बघ ना, इच्छा काय रात्री ना माथेरानला रात्री इच्छा होती मालशेज घाटावर, पण ती इच्छा काय अपुरी राहिली. ना माझ्या मुलं अपुरी राहिली, कारण की मला वेळ खूप झाला करू आपण, इच्छा पूर्ण करू. त्याच्यामुळं. तर ती इच्छा आमची 14 ऑगस्टला पूर्ण होणार. आम्ही शिर्डी टूर करणार आणि त्यावेळी आम्ही मालशेज घाटातून शिर्डीला जाणार. 100% नक्कीच तुम्हाला आमचा तो ब्लॉग पण बघायला 100% भेटेल ना. भेटेल नक्की. नक्की त्या ब्लॉगची आणि साईबाबांचा बुलावा आया है. 15 अगस्त को शिर्डी जाने का है और शिर्डी आने का है. बोलो ओम साईराम. पण एकच विषय आहे की आम्हाला तेजस लय आठवड्यात आली. शप्प सांगू आई म्हणा खूप प्रयत्न केले. साक्षी खूप जीव होता तेजस खूप जीव लावत होता, पण साक्षीचा रिप्लाय आलाच नाही. काय करणार? साक्षी रिप्लाय दे रे. आज साक्षी तू रिप्लाय दे ना, त्या दुसरे जाग्यावर भेटणार. अरे तेजसला भेटली तर नाही ना, बंटी पटवली. हा सर्व मुलांची इच्छा होती की माथेरानला जावा, पण आम्हाला थोडा लेट झाला म्हणून आम्ही लेट पोचलो. पण तरी पण मजा आली रास. मजा आली, आपण गेलो, फुल एन्जॉय केली. पण तेजसची आम्हाला लय आठवण आली. तेजसची आठवण आली. आता त्याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही. तो माझा जीव काढा. बघू आम्ही पुढच्या नेक्स्ट टाइमला तिला आम्ही घेऊन येऊ. तो श्रीनगरला आली. तेजस तुम्हाला दाखवतो मी थोडी व्हिडिओ त्याची श्रीनगरची, मला पाठवले त्यांनी. तुम्ही बघाल तर तुम्ही असालच. तर आता आम्ही लय मजा केली आणि असं वाटतं की आता घरात जाऊन झोपवा, पण आता आमचा प्लॅन दुसरं होऊ शकतं. अचानक म्हणजे आमची इच्छा आहे ना, इच्छा काय पण होऊ शकतं. राकेश तुला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा तुम्ही. आकाश घरी जायचं. माझी तेजस इच्छा तर घरी जायचं. श्रीनगरला आहे आमचा तेजस. बघा श्रीनगरला तेजस. या बघा तेजस आमचा श्रीनगरला आहे. आता गोड आहे रे की गुंडच मुलगा आहे. साक्षी लवकर रिप्लाय दे त्याला विचारायला. रे तुम्ही काय पण नका बोलू रे. साक्षी ऋतिक बंद कर रे. ऋतिक बरं ना वाटत. ऋतिक बंद कर. ऋतिक बंद कर रे. नका ना ऋतिक बंद कर चॅनल. इकडून जायचं. आता आम्ही रास मजा गेली. भले आम्ही रात्री आलो, जर आम्ही दुसरा असतो ना तर आम्ही रास मजा गेली, पण आम्ही रात्री मजा केली. आता आमचा विचार असा आहे की आता आम्ही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग आहे ना हा मालशेज घाटला टाकू आणि साईबाबाचा आम्हाला बोलावं पण आले. आम्ही तिथं पण जाऊ. जायचं ना बरोबर. हो नक्की. 100%. आकाश बोल शब्द. नक्की जाऊ. माझी गाडी पण आता सोमवारी येणार आहे आणि तीच गाडी घेऊन आम्ही पार्टी? साईबाबांच्या दर्शनासाठी जाऊ. पार्टी असेल. ओम साईराम. सी यू नेक्स्ट व्हिडिओ.